जळगाव शहरात आज जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। शेतकरी नेते बच्चू कडू देखील त्या मोर्चात सहभागी झाले। आपल्यासोबत शेतकरी नेते बच्चू कडू आहेत, त्यांच्याशी वार्तालाप करूया। मुंबई तक मध्ये स्वागत आहे साहेब। आज जन आक्रोश मोर्चाचा आंदोलनाचा हा जो मोर्चा काढण्यात आला, नेमका उद्देश काय होता? खरं तर मी इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचा आभार मानतो, खास करून उमेश दादा असेल आणि त्यांच्यासोबत ज्या विविध शेतकरी संघटना आहेत त्यांचं पण। आज तर शेतकऱ्यावर कोणी बोलायला तयारच नाही, पण पहिला जिल्हा आहे का त्यांनी आंदोलन मोर्चा काढून या शेतकऱ्याचा आवाज बुलंद केला, त्याचे खास करून आभार मानतो। आणि एकंदरीत जे काही व्यवस्था आहे, तुम्ही सांगा आत्ता सोयाबीन 3400 रुपयानं विकावं लागतं आहे, म्हणजे सोयाबीन निघायच्या अगोदरच, निघाल्यावरती 3000 घ्यावं लागेल। अजूनही कुठलंही प्लॅनिंग नाही आहे राज्याचं। एकही पणन मंत्री बोलायला तयार नाही, कृषी मंत्री बोलायला तयार नाही। कापसाचे भाव सुद्धा 5 ते 6 हजारावर आहे। मार्केट भाव हमी भावाच्या 4-4, 3-3 हजारांना डाऊनवर गेले। कुठल्या कलेक्टरनं प्रस्ताव पाठवला का आम्हाला हे एवढे खाली भाव गेलेले आणि इथे खरेदी केंद्र सुरू करावं? किती खरेदी केंद्र सुरू करणार आहे? किती सोयाबीन खरेदी करणार आहे? किती सोयाबीन, आमचं तूर असेल, आमचं कापूस असेल, मक्का असेल, ज्वारी असणार, तुम्ही खरेदी करणार का नाही करणार? पंजाबच्या शेतकऱ्याचं 90% शेतीमाल खरेदी केलं जातं आणि आमचा 10% नाही। मागच्या वर्षीचा रेशो फक्त 20% आहे आणि भावांतर योजना पण नाही। तुम्ही म्हटलं होतं सोयाबीनला 6000 रुपये भाव देऊ, जीएसटीचा परतावा देऊ आणि इतर सगळ्या पिकाले हमी भावाच्या 20% बोनस, म्हणजे प्रत्येकाला 1-1 हजार तर भेटणार का नाही? त्याबाबत मुख्यमंत्री बोलतच नाही आहे ना, कुठले मंत्री बोलत नाही। बोला ना तुम्हीच बोललो होते निवडणुकीच्या वेळेस। आणि कर्जमाफी तर असं आहे का ते मुख्यमंत्र्यांना सरळ सांगितलं का आमचा शेतकरी पाय घासून घासून मरताना मला पाहायचं आहे, तेव्हा मग मी कर्जमुक्ती देईन, दुष्काळ पडल्याशिवाय मला कर्जमुक्ती देता येत नाही। मग तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत तसं सांगायला पाहिजे ना, दुष्काळ पडला तर देईन, नाही तर नाही देणार। तेवढा अलग बोलताय, आता अलग बोलताय साहेब। आज जळगाव शहरात एवढा मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, सरकारशी तुमचं काही बोलणं झालं होतं का या विषयामध्ये? नाही, सरकार बोलायलाच तयार नाही। त्यांना काय, शेतकरी म्हटलं म्हणजे कुत्रे मांजर, त्यांची काही अवकात राहिली का? त्या शेतकऱ्यांना ते काही समजतच नाही हो, म्हणजे त्यांचे काही ठेवले नाही सरकारनं शिल्लक। म्हणजे लाडकी बहीण दिलं म्हणजे सगळे शेतकरी खुश, पैसा नाही म्हणून सांगायचं, शक्तीपीठ सँक्शन करायचा। तुम्ही, मी बजेटचं तुम्हाला सांगतोय कशा कशा पद्धतीनं किती किती पैसे कारण नसताना खर्च करतोय आम्ही, मागणी नसताना खर्च करतोय आणि तर मागणी असून भेटत नाही। आमचं काय म्हणणं आहे, हमी भाव तुम्ही देत नसाल, तुम्ही 3 वर्ष लुटला आम्हाला, तुमचंच सरकार होतं आणि त्या 3 वर्षामध्ये आमचं सोयाबीन हमी भावामध्ये कुठलंही पीक हमी भावाच्या वरती हमी भाव ते खरेदी झालं नाही, म्हणून ते कर्ज वाढलं हो। तर कशाला कर्जमाफीची गरज होती? दुष्काळापेक्षा जास्त चटके हमी भाव कमी भेटल्याचे आहे। तुम्ही सांगा, इथली केळी 300 रुपये क्विंटलनं, केरळला आहे 2000, आंध्राला आहे 3800, तिकडे केळीचे भाव एवढे आणि महाराष्ट्रात केळीचे भाव 300-400 रुपये क्विंटल। आणि तो केळी ट्रकात टाकली का ते 1100, 1200, 1500 खपते। उघड्या डोळ्यानं पाहतोय, 4 मंत्री जिल्ह्याले संकटमोचन भाजपचे आहे, शेतकऱ्याचे कधी होणार ना? ते झाले पाहिजे कधीतरी। साहेब, आम्ही देखील बघितलं की आजच्या जन आक्रोश मोर्चाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद होता आणि अशाच प्रतीचे आता जर जन आक्रोश मोर्चे आणखी महाराष्ट्रात किती ठिकाणी निघणार आणि अशा मोर्चांनी खरोखर शेतकऱ्याला न्याय मिळेल का, काय वाटतं तुम्हाला? नाही, न्याय भेटन, पण भेटन नाही भेटन तो प्रश्न नंतर आहे। आम्ही जिवंत आहे हे दाखवायचं आहे, हम मरे हुए नाही आहे। आम्हाला तुम्ही आळा, तुमचं काय केलंय तुम्ही? आमचं शेतकऱ्याचं शरीरानं शेतकरी ठेवला आणि डोक्यात तुम्ही हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा, एससी, दलित, आदिवासी करून टाकलाय। दिसाले फक्त शेतकरी, पण डोकं मात्र सगळं धार्मिक। ते काढणार आहोत आम्ही। आणखीन कोणत्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन आहे पुढच्या? आता तर काय, आता सुरुवात झाली, अभी तर सुरू आहे। आता तर आम्ही गेट तोडूनच इकडे आलो, आता डायरेक्ट पालकमंत्र्याच्या घरात आता घुसणारच आहोत, घुसायचंच आम्हाला। बिलकुल परवाच करायचे नाही। सगळ्या जिल्ह्यामध्ये 200-300 हजार शेतकरी असे निघणार, फिरूच देणार नाही यांना।
बोलले कसे पोपटासारखे, आता का शेपूट बोलायला लावताय. निश्चितच आपण बघू शकतो बच्चू कडू साहेबांनी आज क्लिअर आपल्या समोर जन आक्रोश मोर्चाच्या वतीने सांगितलंय की महाराष्ट्रात अशा प्रत्येक ठिकाणी असे मोर्चे काढण्यात येतील आणि शेतकरी आज जिवंत आहे हेच कुठेतरी दाखवण्याचं काम आज जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. जळगाव मनीष जोग, मुंबई तक.